डॉल्फिन बघून माझं डोळं फिरले ते आता. गो 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 गो. म्हातारीची गुहा. म्हातारी तर राहत होती म्हणते दंत करता. लाईट हाऊस. मला असं वाटायला लागलंय की कुठल्या तर बाहेरच्या देशात आलोय. हा मला ते गेम ऑफ थ्रोन सारखं वाटायला लागलं. लाईट हाऊस ना. हा. घेऊनच जा असं एक वळसा मार आणि मित्र हो, हा आहे राजकोट आणि आपल्याला जो समोर दिसतोय तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. मित्रांनो, आपण राजकोटमध्ये आलेलो आहोत, मालवणमध्ये. रोशन, तुम्हाला काय म्हणायचं आहे? बोला काहीतरी, असं शांत बसू नका. हां मित्रांनो, आपण आहोत कोकणातील राजकोट येथे, जिथे फक्त एक पुतळा नाही तर स्वराज्याचा अभिमान उभा आहे. समुद्राच्या लाटांप्रमाणेच महाराजांची दूरदृष्टी आणि ताकद होती. इथून पाहताना असं वाटतं जणू महाराज आजही आपल्या किनाऱ्यांचं रक्षण करत उभे आहेत. समोर दिसणारा हा सिंधुदुर्ग किल्ला हा फक्त दगडांचा ढिगार नाही तर समुद्राच्या मध्यभागी उभा राहून तो सांगतो की स्वराज्याला सीमा नसते आणि शत्रूला वाटायचं समुद्र सुरक्षित आहे, पण महाराजांनी समुद्रालाच किल्ला बनवलं होतं, अशी ही दूरदृष्टी ठेवणारा माझा हा. काय म्हणत जायचं? तर मित्रांनो, आता आपण आलोय कायाकिंग करायला निवतीमध्ये. तर तुम्ही इथला सीन बघू शकताय. सगळेजण बसालेत हळूहळू बोटीमध्ये, सगळे मित्र. हे बघा, सूरज पाटील मस्तपैकी आता सनसेट बघत बघत आम्ही आम्हाला पाहिजे की कायाकिंग करणार आहे. तर बघूया आता कसा आहे एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइमच मी कायाकिंग करणार आहे. आता बघू. मयूर इथं रंगावरून, एक कलाकार असून तो रंगावरून डिफरन्शिएट करतोय. लाज वाटायला पाहिजे. मयूर चप्पल कुठं आहेत? अहो तुमच्या तर आम्हाला जाशील तुम्ही. येले आजा कुठं आहे?
व्हिडिओ चालू आहे सोड. जाऊ दे पुढे. पत्या गावात हा प्रतीक. हा प्रतीक, काय तुझं म्हणणं काय आहे? आणि ही धडक तुझ्या अपघाती काय हाड रे. सक्तीने जाऊया. थांब थांब, पुढे कशाला निघालाय अण्णा? थांब की, मारा ती जिकायला लागली बाबा. त्याने काय करून ठेवलं तिकडे? मयूर सातार्डेकर बोटिंगचा आनंद घेत असताना, आणि यामध्ये ते मास्टर होत आहेत, त्यामुळे मी निवांत आहे. तिकडे 2 पैलवान मयूरदा निवांत घ्यावे. मैऱ्या निवांत घ्या. मैऱ्या तिकडे कुठे निघाला से? मैऱ्या तिकडे जाऊ. मजा येते बरं. तुम्हाला जायचं आहे कुठं? पुढे जायचं काय? मग दोघींनी एकच साईडला मारा की. लेफ्ट राईट करा. विषय काय आहे सांग? ते जरी इकडे तिकडे झालं का नाही तरी ते पडणार नाही. मेन कार्यकर्ता नेतृत्व करताना आणि आमची बोट आता निघणार आहे. जॅकेट सेफ्टीसाठी ठेवा. कॅप्टन वाटतं ना. रेकॉर्ड झाला. होय, आमाच आहे. मी मध्ये बसलोय. मी आहे की आहे सोडा. मी इकडे बसलो. प्रत्येकाने एकदा बसून तिथं व्हिडिओ. तुला वाटते रे तिथं बसल्यामुळे? एका बाजूचं इंजिन चालू केलं.
जबरदस्त. माझं पण एखादा फुटेज काय स्टोरी लावा. हा घेऊ घे. आणि समोर बघतायत ते आहेत डॉल्फिन. खूपच दुर्मिळ दृश्य. फायनली डॉल्फिन दिसलेले आहेत. आयुष्यात पहिल्यांदा मी डॉल्फिन बघितले. तेव्हा तुम्ही बघू शकता. जबरदस्त रे. मला एवढा आनंद झाला डॉल्फिन बघून, मला मी सांगू शकत नाही. समोर पण आहेत. फर्स्ट टाइम मी डॉल्फिन बघतोय. आपल्या समोर आहे त्याच्या आधी पण डॉल्फिन बघायचं म्हणून आलेलो समुद्रात. इच्छा काय मोठे आहेत की रे. मालवणमध्ये डॉल्फिन बघून किती आनंद झाला. डॉल्फिन बघून माझं डोळं फिरली ते आता. सगळ्यांनीच बहुतेक इथं फर्स्ट टाइमच डॉल्फिन बघितले होय ना. गो अरे बाप. जबरदस्त. आताच काकाने आपल्याला सांगितलं त्याचं वजन जवळपास 150 किलो असते. आणि इकडे बघ या इकडे मुक्का घ्यायला. ह्या अशा स्पेसिस माणसाने जपायला पाहिजेत. वय वय. की समुद्रात घाण करून त्यांना त्रास देऊन त्यांचं जगणं मुश्किल करायला पाहिजे. हीच तर खरी निसर्गाची कमाल आहे. ही जादू आहे. ज्यानं कोणी देवानं म्हणा कोणी असं ते निसर्ग निर्माण केली. खाली गेली काय तिकडे बघ कळू बघ. मित्रांनो हे बघू शकता आपण समोर गोल्डन रॉक्स आहे. थांब. काय करायला लागलायस. माझा एक काढावी बनतात. आलो की रे बीच पर्यंत आणि किती जायचं. पोर्ट्रेटला पण करील टाकायचं मध्ये आलेच बाबा. काय रे मी आलोय मध्ये तुझ्या. हो हो आत्तापासूनच आम्ही मध्ये आलोय. आता आपण लाईट हाऊस पाशी पोहोचलेलो आहोत. थोड्याच वेळात पोहोचणार आहे लाईट हाऊस. आणि म्हातारीची चोर. मी खूपच आतुरतेने वाट बघत होतो या क्षणाची. मला लाईट हाऊस बघायचं होतं आणि माझी इच्छा होती पहिल्यापासूनच. मित्रांनो हा समोर तुम्ही बघताय इथेच लाईट हाऊस आहे आणि म्हातारीची चोळी तिथंच आहे. तुला काय तुझं काय तुझं देखणं रूप कोण बघत नाही इथे. आम्हाला लाईट हाऊस बघायचा आहे आणि तो क्षण आलेला आहे. माझी इच्छा आहे मला लाईट हाऊस बघायची आणि आपण जाणार आहोत. आणि तो क्षण खूपच जवळ आलेला आहे आणि मी माझे डोळे भरून हा पुढचा क्षण पाहत आहे. चांगलं वाटतंय. तुम्हाला कसं वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. या पूर्ण महाकाय समुद्रापुढे हा उभा असलेला उंच डोंगर आणि त्यावरती असलेला लाईट हाऊस तो आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. आपण जे समोर बघत आहोत ते आहे मड आयलंड.
म्हणजे पक्ष्यांचं आयलंड म्हणून हे समजलं जाते. ऑस्ट्रिन या पक्ष्याचं घर इथं आहे. जबरदस्त असा नजारा. आणि हे आहे समुद्री गोवा. मित्रांनो, जवळपास किनाऱ्यापासून 10-12 किलोमीटर आम्ही आत समुद्रात आलो. आणि ही जी समोर दिसते ती आहे समुद्री गुहा. आपल्याला दिसते समुद्री गुफा. तेच हिंदीमध्ये समुद्री गुफा आणि मराठीत समुद्री गुहा. अजून बघू शकताय निसर्गाचा करिश्मा. करिश्मा किती भारी आहे हे सगळं. भारीच आहे सगळं. आणि प्लीज स्वतःच्या कामातून रोजच्या कामातून असं काहीतरी स्वतःसाठी असा वेळ काढा. नाही बघायला या. स्वतःच्या रोजच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढा. आणि आयुष्य कशासाठी आहे. काम वगैरे भारी तर आहेच ते, कारण ते निसर्गाने बनवलंय, माणसानं नाही. आणि हा आहे गरुड पॉइंट. आणि हे समोर दिसतंय ते आहे लाईट हाऊस. आमचे डोळे दिपलेले आहेत आणि तुमचे डोळे दिपून घे. हे ब्रिटिशकालीन लाईट हाऊस जुनं. कुठं दिवा लावला. हां हां ते बांधलंय कसं तेच तुला काय वाटायला लागले. गेम ऑफ थ्रोन्स. हां आणि काय वाटायला लागले. काय मयूर हे बघून तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय नक्की तुमच्या मनातून असं काय बाहेर पडतंय ते सांगा जरा. मला असं वाटायला लागलंय की कुठल्या तरी बाहेरच्या देशात आलोय. हां मला ते गेम ऑफ थ्रोन्स सारखं वाटायला लागलं. लाईट हाऊस ना. हां. दगड कसा आहे बघ. मस्त आहे. मध्ये फोटो डॉल्फिनचं तोंड वाटतं ना ते पुढे डॉल्फिनचं तोंड. बॅलन्स झाला उडीत उठू नका जागेवर. हां उडीत म्हणजे बॅलन्स झाला. डेंजर म्हणजे डेंजरच. म्हातारीची गुहा. तुमची म्हणून सांगायची की माझ्या राहायची आता आत झुळा चाललाय. खरं आहे बघ तू. म्हातारीची गुहा.
म्हातारी तर राहत होती म्हणते दंतकथाई. तू दिसत नाही दाखवतो मला ती मेढा माशां किलो किलो ना त्या लाईट हाऊस. काय बघायला ते पाणी बाहेर ते म्हातारीची चोळ. म्हातारीची चोळ का म्हणतात होय. म्हातारीची चोळ का म्हणते लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हातारीची चोळ. तिथं 6 महिने राहायला असतात म्हणे लोक. होय. काय तर करायचं. इलेक्ट्रिसिटी वगैरे तयार करा. तुझा मित्र होय. तुझा मित्र रिपब्लिक. कुठल्या ओलात ना ही काय गेली काय. आज नाही चूल मारणार नाही आज. आज नाही मारणार चूळ आज चूल मारणार नाही. का. काय माहित. पुण्याला आहे ती चूळ मारते ती चूळ म्हातारीची. हा ते पाणी कमी झालं त्यामुळे म्हातारी चूळ नाही मारणार. म्हातारीनं आम्हाला चूळ मारून दाखवायला नकार ते दिला. पाणी कमी झाले म्हणून म्हातारी चूळ मारणार नाही. तोंडात पाणी नको. हा? बरं ठीक आहे आम्ही निराश नाही. डॉल्फिन बघितलंय तिथंच संपलंय सगळं. आता आपण परतीच्या मार्गावर चाललेलो आहोत. प्रतीक तुमचं काय म्हणणं आहे. डॉल्फिन बघितलं तिथंच मन समाधान झालं. हा म्हातारी चूळ मारून दाखवलं ना आता आपण काय करायचं. होय म्हातारी बसून बसले. ठीक आहे काय चालायचं चालेल. नशिबाचा खेळ. आता आम्ही परतीच्या मार्गावर चाललोय. रे बाबा स्ट्रक्चर खतरनाक केलंय विषय. पोर्तुगीज काढलं नाही. कुठे गेला मला. तर मित्रांनो आपला हा व्लॉग इथेच संपत आहे. पण कोकणाची ही सफर मनात कायम राहील. तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी आणि नवीन अनुभवांसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. बाय बाय.